शालोम. जुन्या करारामध्ये आपण याजक वर्ग किंवा याजक गण असं ऐकलेलं असेल, वाचलेलं सुद्धा असेल. आणि हा जो वर्ग होता हा एक अत्यंत महत्त्वाचा समाजातील घटक होता. यांचं कार्य मंदिरामध्ये जे काही पवित्र कर्म होती, होम, यज्ञ, प्रार्थना वगैरे वगैरे, हे सगळं यांच्या मार्फत देवाच्या जवळ जाऊन ते करीत असत. म्हणजे देवामध्ये आणि समाजामध्ये आणि लोकांच्यामध्ये मधला जो दुवा असायचा म्हणजे हे याजक गण होते. इतकंच केवळ नव्हे, परंतु ह्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्याचं कारण असं की समाजाला एक प्रकारचं धार्मिक मार्गदर्शन करणं, समाजाला दिशा देणं, समाजाच्या समोर योग्य देवाचं जे शिक्षण आहे, जे पवित्र शिक्षण आहे, धर्माचं म्हणजे पवित्र शास्त्राचं जे शिक्षण आहे ते लोकांना देणं, सांगणं कृतीच्या द्वारे आणि होम हवनांच्या द्वारे, यज्ञांच्या द्वारे, ही यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. तुम्ही म्हणाल की आजही ते आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे, परंतु आज ते तसल्या प्रकारचे याजक गण नाहीत. काही ठिकाणी अजूनही जेथे जुना करार पाळण्यात येतो त्या ठिकाणी कदाचित ते आपल्याला पाहायला मिळतीलही, परंतु आता ती जबाबदारी, ती पवित्र आणि महान जबाबदारी आता प्रभू येशू ख्रिस्तांच्या द्वारे सगळ्यांच्यावर त्याने दिलेली आहे. सगळ्यांच्यावर म्हणजे फक्तच पुलपिटवर दिसणारी मंडळी किंबहुना ज्या वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात पुलपिटवर, मंडळीमध्ये, चर्चमध्ये, किंबहुना आपण टी व्हीवर पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून जी ते सेवा करतात ते याजकगण नाहीत. याजकगण आता सर्वच जण आहेत. ह्यात फार मोठी किमया आणि ह्यात फार मोठा आशीर्वाद आता जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे भाव ठेवणारे आहेत, त्यांच्यासाठी ते नेमलेलं आहे. आणि ते मी आपल्यासाठी आज वाचून दाखवतो. पुन्हा एकदा पेत्राचे पहिले पत्र आणि 2रा अध्याय आणि 2रे वचनापासून ते 5व्या वचनापर्यंत असं सांगितलेलं आहे पेत्राने, प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. तर नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा. मनुष्याने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ आल्याने तुम्ही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजक गण असे रचले जात आहात. आपल्या सगळ्यांना, ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांना त्याने पवित्र याजक गण असं संबोधलेलं आहे. ही जबाबदारी दिलेली आहे. मंडळी, किती मोठा आशीर्वाद आहे ह्या शब्दामध्ये, किती मोठा आशीर्वाद आहे ह्या जबाबदारीमध्ये की आपण आज सर्वच जण याजकीय जबाबदारी पाळू शकतो.
मग ह्या ठिकाणी स्पष्टपणे जसं जुन्या करारामध्ये देवाने निवडलेले तो वर्ग असायचा, ते लोक असायचे, आज सुद्धा आपण तसल्याच प्रकारे म्हणू शकतो की प्रत्येक जो विश्वासणारा भक्त आहे ख्रिस्ताचा, तो देवाचा याजक आहे. ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी फक्त पुलपिटवर गेल्याने नाही, परंतु देवाने निवडल्यामुळे तो असं म्हणतो. याचं कारण असं की तो स्पष्टपणे म्हणाला, मनुष्याने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ आल्याने. नवलाची गोष्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्तांना हा एक महान पाषाण धोंडा असं म्हटलेलं आहे. अर्थात इमारतींच्या मध्ये अत्यंत महत्त्वाची एक कामगिरी हे जे दगड असतात ते करतात, परंतु जो कोनशिला असतो एक महत्त्वाचा, मूल्यवान, आणि असं म्हटलेलं आहे की जे तुम्ही त्याच्या जवळ आलात. पुष्कळांनी त्याला नाकारलं, पण तुम्ही त्याला नाकारलं नाही, उलट तुम्ही त्याच्या जवळ आलात. जवळ येणं म्हणजे काय, त्याचाही अर्थ ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने पूर्वज्ञान झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मृतावस्थेतून उठून त्याचे गौरव केले. यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे झालात आणि असं म्हटलेलं आहे, तुमचा विश्वास व आशा आता देवावर आहे. देवाजवळ आलात म्हणजे काय, त्याच्यावर विश्वास ठेवणारे झालात. इतकंच केवळ नव्हे, परंतु तुमची त्याच्यावरच आता आशा आहे पूर्णतः, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी पवित्र याजक गण सर्वांना संबोधलेलं आहे. सर्वच जे ख्रिस्ताचे शिष्यगण आहेत, विश्वासाने, मग तो खेड्यातला असो, चर्च मेंबर झाले म्हणून हे येत नाही, किंबहुना एखादी जबाबदारी तुम्हाला किंवा एखादे विशिष्ट कपडे घातल्यानंतर ती जबाबदारी येत नाही. त्याचं जे मूळ आहे, कशा रीतीने का तुम्हाला आणि मला ही जबाबदारी येऊ शकते. पहिल्या प्रथम आपण त्याच्या जवळ येणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं, आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याच्यावर पूर्णतः विश्वासाने आशा धरणं म्हणजे तुम्ही आणि मी त्याचे अनुयायी होतो. अजून एक शब्द तसाच त्याने वापरलेला आहे. पहिला अध्याय 1 पेत्र याच्यामध्ये आणि 13 वचन, यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. पूर्ण आशा. पुन्हा एकदा आशा धरणारे, आपली पूर्ण शेवटची आशा जर कोणावर आहे, आपल्या कोणत्याही ह्या जगातल्या गोष्टींच्यावर खरी जी आशा आहे, अर्थात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण काही गोष्टींच्यावर ह्या जगामध्ये आशा ठेवू शकतो. आपल्याला कदाचित आपल्या शिक्षणावर खूप आशा आहे, आपल्या पैशावर, आपल्या नोकरीवर, अनेक काही गोष्टींच्यावर, परंतु त्या सगळ्यांच्या पलीकडे तो असं म्हणतो की देवाचे भक्त या नात्यानं आपली पूर्ण आशा त्या प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर असली पाहिजे, जर याजकीय जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची असेल तर. अजून एक गोष्ट त्याने ह्या ठिकाणी सांगितलेली आहे, याजक गण मग आज कसं होता येईल, कसे आपण होऊ शकतो, तर काही जबाबदाऱ्या आहेत. एक, अर्थात आपण सांगितलं की आपण त्याच्यावर विश्वासाच्या द्वारे त्याच्या जवळ आलोत. अजून एक गोष्ट त्याने सांगितलेली आहे, पहिला अध्याय 14 वचनामध्ये, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. आज्ञा पालन करणारे आणि पूर्वीच्या वासनांच्या प्रमाणे न वागणारे. प्रत्येक लहान सहान बाबीमध्ये आपण आज्ञा पालन करणं, आणि तेही फक्त आठवड्यातून एकदा, फक्त भक्तीच्या वेळेस किंबहुना फक्त रविवारच्या वेळेस ती आज्ञा आपण पाळावी असं नव्हे,
किंबहुना आपल्या काही समाजाच्या मार्फत ज्या आज्ञा आलेल्या आहेत, किंबहुना एखाद्या व्यवस्थेच्या मार्फत, एखाद्या चर्चच्या व्यवस्थेच्या बाबतीत ज्या काही कधी कधी आज्ञा असतात, आपल्याला असं वाटतं की त्याच खऱ्या आज्ञा आहेत. पण ह्या ठिकाणी तो म्हणतो की ज्या आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तांच्याकडून आलेल्या आहेत त्यांचं आज्ञापालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ते समाजाच्या समोर असो, आठवड्यातून एकदा असो, की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, मनामध्ये, आपल्या विचारांच्या मध्ये. पुढे तर त्याने अधिक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. ह्या ठिकाणी वासना म्हणजे शारीरिक, दैहिक ज्या वासना असतात त्याप्रमाणे न वागणं. तुम्हाला माहीत आहे जुन्या करारामध्ये जे याजकगण होते त्यांना किती स्वतःला शुद्ध आणि पवित्र स्वतःला ठेवायचं असायचं. शारीरिकच केवळ नव्हे, परंतु अगदी काटेकोर रीतीने देवाने सांगितलेले तसेच कपडे, त्याच रंगाचे कपडे, त्याच पद्धतीचे, आणि अशाच पद्धतीनं त्यांनी ती यज्ञ काटेकोर रीतीने करायचे होते. इतके काटेकोर की त्याच्यामध्ये थोडीशी ही चूक होता कामा नये. असं त्यांचं वागणं पवित्र असायचं. पुढे त्याने असं सांगितलेलं आहे की तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. सर्व प्रकारच्या वासनांच्या पासून स्वतःला दूर ठेवा आणि जसा तो पवित्र आहे तसे पवित्र राहा. सर्व प्रकारच्या वासना, तुम्हाला माहित आहे शारीरिक वासना ज्या असतात त्याच्यामध्ये एक प्रकारे खूप काहीही करून कसंही करून पैसा मिळवणं ही सुद्धा एक प्रकारची वासना आहे. वेगवेगळ्या प्रकारे फक्त लोकप्रियतेच्या मागे जाणं, अजून वेगवेगळ्या प्रकारे काहीही करून आपल्याला स्वतःला यशस्वी दाखवणं, मोठा बडेजावपणा करून दाखवणं की मी किती कार्यक्षम आहे, किती चांगला आहे मंडळीमध्ये किंवा मंडळीच्या बाहेर. ह्या सगळ्या वासनांना दूर ठेवणं याजकांची जबाबदारी आहे. म्हणजेच त्यांना पवित्र राहणं ही प्रत्येक आजच्या याजकाची जबाबदारी आहे. त्याच्याशिवाय ती सेवा होऊ शकत नाही. ही याजकीय जबाबदारी देवाने आपल्या सगळ्यांना जर दिलेली आहे तर मग मात्र ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. त्याच्यापासून दूर राहणे, पवित्र स्वतःला ठेवणे, जसा तो पवित्र आहे. आता मात्र ही जी एक प्रकारची कंडिशन दिलेली आहे ती फार मोठी आहे. जसा तो पवित्र आहे तसे आपण पवित्र होणं. देव किती पवित्र आहे ह्याची कल्पना आपल्याला जुन्या करारात, नवीन करारात आढळते की देवाला कोणत्याच प्रकारे दुष्टता, अपवित्रता किंबहुना पाप सहन होत नाही. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे इस्रायल लोकांनी देवापासून काहीतरी पापकर्म केलेत त्यांचा नायनाट झाला. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे कारण देव हा पवित्र आहे. आणि जर देव एवढाच पवित्र जर आहे, त्याच्यासारखं देवाच्या लोकांना आज पवित्र जीवन जगायचं आहे. म्हणजे काय, तेवढं पवित्र जीवन आज माणसं, भक्त, पाळकवर्ग किंवा मंडळीतील आपण जे लोक आहोत, देवाचे लोक म्हणवतो, आपल्याला तसं जगता येईल का, जगायचं आहे का? आणि जर देवाची ही याजकीय जबाबदारी त्याने आपल्याला जर दिलेली आहे तर मग मात्र हे आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. हे जे पवित्रता म्हटलेलं आहे ते आपल्याला माहित आहे की जुन्या करारामध्ये उदाहरणार्थ मंदिरामध्ये काही वस्तू असायच्या, मेज असायचा, गंगाळ असायचं, ती जागा असायची. हे सगळं पवित्र गणलेलं जातं. त्याला पवित्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, याचा अर्थ असा की ती जागा, ते गंगाळ, त्या सगळ्या मंदिरातील वस्तू ह्या वेगळ्या केलेल्या होत्या. एका विशिष्ट कार्यासाठीच त्याचा उपयोग होत असायचा, एका विशिष्ट पद्धतीने, एका विशिष्ट रीतीने. आणि मग ते कार्य संपलं, तो उपयोग संपला की त्या वस्तू बंद असायच्या, कोणीही त्याला हात लावू शकत नव्हता. त्याच कार्यासाठी त्याचा उपयोग असायचा, त्या वेगळ्या केलेल्या असायच्या. आणि ते नक्कीच सोपं असायचं
एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट कामासाठी वापरायची आणि मग तिला बंद करून ठेवायची, म्हणजे ते पवित्र राहायचं. परंतु माणसांच्या दृष्टिकोनातून ते शक्य आहे का? ह्या ठिकाणी अर्थ एक नक्कीच लागू पडतो की आपण देवाच्यासाठी वेगळे केलेले असं म्हणून जगणे, देवाच्यासाठीच आपला संपूर्ण जीवनाचा उपयोग, तन मन धन हे सगळं देवाच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस वेगळं करून जगता, देवाच्याच कार्यासाठी, ह्या जगाच्या सेवेसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, फक्त देवाच्या कार्यासाठी ज्यावेळेस आपण नखशिखांत आपल्या स्वतःचा उपयोग करू इच्छितो, त्याला म्हटलेलं आहे वेगळं केलेलं. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो, एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करतो, त्या ठिकाणी आपण इतरांच्या पेक्षा वेगळं बोलणं, वेगळं आचरण करणं आणि वेगळं जगणं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडे भ्रष्टाचार हा खूप चालतो. अगदी साध्या साध्या गोष्टींच्या मध्ये, अगदी एखाद्या ऑफिसच्या पायरीवर उभं राहिल्यापासून पहिला मनुष्य जो आपल्याला भेटेल तर शेवटपर्यंत, अगदी जो कोणी शेवटचा मोठा अधिकारी असेल तेथपर्यंत भ्रष्टाचार चालतो. आणि ह्या भ्रष्टाचाराच्या मालिकेमध्ये जर ख्रिस्ताचा याजक जर त्या ठिकाणी असेल, विश्वासणारा जर असेल, तो मात्र वेगळं जीवन जगू शकतो. वेगळं जीवन जगणारा अशाही भ्रष्टाचाराच्या जगात, भ्रष्टाचाराच्या मालिकेमध्ये जगणारा जो असतो, तो म्हणजे देवाचा याजक आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सर्व वासनांच्या पासून दूर, तो जसा पवित्र आहे तसं आपण पवित्र जीवन जगणं, त्यानंतर मात्र आपल्याला ती याजकीय जबाबदारी पार पाडता येते. तुम्ही म्हणाल की आज हे असं जीवन जगणं कठीण आहे. आज ह्या जगामध्ये जर जगायचं असेल तर ह्या जगासारखं व्हावं लागतं, तरच आपण काहीतरी जगू शकतो. पण तसं जर आपलं मत असेल तर मग मात्र आपल्याला पुन्हा ह्या वचनाकडे पाहण्याची गरज आहे. कारण आपल्यावर म्हणजे विश्वासणाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी त्याने दिलेली आहे. तुम्ही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पण्यासाठी पवित्र याजकगण असे रचिलेले आहात. आपण कसे ते यज्ञ करायचे? आपण आता ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कोणासाठी ते यज्ञ करायचे आहेत. याजकगण कोणासाठी? आपण म्हटलेलं आहे कोणामुळे, कारण आपण त्याच्याजवळ आलेलो आहोत म्हणून. कोणासाठी? तर तो जसा पवित्र आहे तसे आपण पवित्र राहून त्याच्यासाठी. आणि मग असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी की देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पण्यासाठी पवित्र याजकगण असे रचलेले आहात. देवाला आवडणारे असे यज्ञ अर्पिणारे याजकगण आज जे सर्व विश्वासणारे आहेत मंडळीमध्ये, मग ते पुलपिटवर दिसो अगर न दिसो, किंवा पुढे काही असो अगर नसो, ते सर्वजण याजकगण आहेत. आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ आपण अर्पत असतो रोज. एका मोठ्या कार्यक्रमांच्या मध्ये सभेमध्ये आम्ही एकदा होतो आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये फार मोठे लोक आले होते. मला वाटते निदान तरी 400-500 लोक असतील. आणि ज्यावेळेस असे 400-500 लोक असतात त्या ठिकाणी जेवण होतं. आणि मग हे जेवण सगळं चालू असताना पुष्कळदा आपल्याकडे अगदी बेजबाबदार रीतीने वावरणारी मंडळी असते. ते सगळे चर्चेस लोक होते, म्हणजे मंडळीतलेच लोक होते. परंतु अशा ह्या जमावामध्ये कधी कधी अत्यंत बेजबाबदार रीतीने
वागणारी मंडळी. म्हणजे एखादी प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये जेवण असतं, जेवण मिळतं, जेवण वगैरे संपले की जिथं आहे तिथं फेकून देणे. आणि तुम्हाला माहीत आहे की त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळा कचरा आणि अशा ह्या कागदाच्या ज्या प्लेट्स असतात, कागदाचे जे ग्लासेस असतात, सगळीकडे पडलेले होते. आणि मग मात्र कोणीतरी एका व्यक्तीच्या लक्षात आलं की अरे, हे काय साक्ष आहे आपली, कशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी ह्या समाजामध्ये वावरत आहोत, कसल्या प्रकारे हे आपलं जीवन आहे. आणि मग त्याने एक टोपली घेतली. त्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी काही प्लॅस्टिकच्या टोपल्या नव्हत्या. अशा साधी एक टोपली घेतली आणि मग ते लोकांनी खाल्लेलं उष्ट, खाली पडलेलं ते घाणेरडे जे काही कागदाचे प्लेट्स होत्या आणि कप होते, तो एक एक करून त्याच्यामध्ये तो टाकत होता, उचलत होता आणि तो परिसर स्वच्छ करत होता. इतरांनी अगदी बेजबाबदारीने जी वागणूक केली, त्या ठिकाणी मात्र तो ते सगळे उचलत होता आणि ते स्वच्छीकरण करत होता. कोणीतरी नंतर म्हटलं की तुम्हाला माहीत आहे की हा गृहस्थ कोण आहे? त्याने सांगितले की अर्थात आपल्या ह्या चर्चचाच माणूस आहे. पण त्याने सांगितले नाही, त्या बाबतीत मी बोलत नाही. तो काही फार मोठा म्हणजे पुलपिटवर जाणारा नाही, झगे घालणारा नाही, त्याच्याकडे काही फार मोठी याजकीय अशी जबाबदारी नाही. हा साधा मनुष्य आहे. परंतु एका फार मोठ्या कंपनीमध्ये तो एक ऑफिसर आहे. इतकंच केव्हा नव्हे, त्यानंतर मग मला त्याला भेटण्याचा त्याच्या ऑफिसमध्ये प्रसंग मिळाला. आणि त्याच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस मी गेलो, त्या काळी सेलफोन नव्हते, मोबाईल्स नव्हते, परंतु त्याच्या टेबलवर निदान तरी 10 फोन होते. एवढा मोठा तो ऑफिसर. त्या ठिकाणी त्याने आपलं याजकपण दाखवलं, आपली सेवा दाखवली. आज आपली सेवा मोठमोठ्या मंदिरामध्ये किंवा पुलपिटवर मोठमोठे कपडे घालून नाही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला गरज दिसते, लोकांची गरज दिसते, लोकांच्या वतीनं जी गरज दिसते, कधीकधी आपण प्रार्थनेच्या द्वारे याजकपण पूर्ण करू शकतो, कधीकधी सेवेच्या द्वारे, आणि कधीकधी अगदी अशी साधी सेवा करून आपण आपला याजकीय जो यज्ञ आहे, याजकीय ही जी सेवा आहे ती आपण करू शकतो. देवाचे आभार मानूया की त्याने आपल्याला फार मोठ्या कृपेनं ही सेवा दिलेली आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की प्रभू कृपाळू आहे, याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. हा आपला अनुभव आहे की त्याने आपल्याला कृपा दिली आणि कृपेने आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची सेवेची म्हणजेच याजकीय जबाबदारी दिलेली आहे. आपण ही जबाबदारी त्याच्या शक्तीनं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की फार मोठी तुझी कृपा आम्हावर झाली आणि ह्या जगामध्ये तू आम्हास निवडलं आणि ही याजकीय जबाबदारी दिली. आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्हाला तुझी शक्ती आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.